नमस्कार, मी संघवी राजवर्धन. पुढारी ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आहोत आशी ही आशिकी हा नवा कोरा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमाची टीम आपल्याबरोबर आहेत आणि मराठी माणसांना हसवून आणि खिळवून ठेवणारा एक असा अभिनेता, सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजेच सचिन पिळगावकर सर, ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा हा सिनेमा आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. सर, काय सांगाल, ही नवी कोरी तुम्ही आता प्रेक्षकांना सिनेमा घेऊन येत आहे, काय सांगाल एकंदरीत? फार चांगला वाटला शब्द मला, नवी कोरी. ही गोष्ट माझ्याकरता खूप महत्त्वाची राहिलेली आहे माझ्या आयुष्यात. कारण मी जेव्हा नवीन सिनेमा बनवायला जातो तेव्हा मी खऱ्या पद्धतीनं एक नवा कोरा असतो आणि मी नवी कोरीच फिल्म बनवण्याचा प्रयत्न करतो. तोच प्रयत्न यावेळेला सुद्धा आहे. अशी ही आशिकी हा चित्रपट एका नव्या कोऱ्या जोडीबरोबर मी बनवलेला आहे आणि ती नवी कोरी जोडी म्हणजे अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे, जी आता तुम्हाला दिसलेत, दोघेजण दिसत आहेत. तर अशा प्रकारे गोड पोरं एकमेकांच्या प्रेमात कशी आहेत या चित्रपटात, हे तुम्हाला फक्त पाहायला नाही तर अनुभवायलासुद्धा मिळणार आहे. अशी ही आशिकी इज नॉट ओनली अ फिल्म, इट इज अन एक्सपिरियन्स अकॉर्डिंग टू मी. आणि मला खात्री आहे की इवन या पोरांकरतासुद्धा तो एक एक्सपिरियन्सच होता आणि प्रेक्षकांकरतासुद्धा तो एक्सपिरियन्स होईल. कारण ज्या ऑनेस्टीने, ज्या खरेपणाने हा चित्रपट बनला गेलेला आहे. कारण चित्रपट कोणी बनवत नसतो, तो बनून जातो. तशातला हा चित्रपट आहे, ही कलाकृती आहे. यात सर्वांची मेहनत आहे आणि सर्वांची मेहनत तुम्हाला दिसून येणार आहे. त्या मेहनतीला तुम्हाला दाद देता येणार आहे. त्या मेहनतीचं तुम्हाला चीज करता येणार आहे. या चित्रपटात हा चित्रपट फक्त रोमॅन्टिक नाही तर म्युझिकल रोमॅन्टिक आहे. या चित्रपटाची कथा जी आहे ती म्युझिकली लोकांना सांगण्यात आलेली आहे. परफॉर्मर्सनी सुद्धा म्युझिक आणि त्याचा ताल डोक्यात ठेवून हा परफॉर्मन्स केलेला आहे त्या दोघांनी. म्हणजे तुमचं त्यांचा परफॉर्मन्स चालू असताना, मग तो सिरियस सीन असो, इमोशनल सीन असो किंवा कॉमिक सीन असो किंवा रोमॅन्टिक सीन असो, तुम्हाला सातत्यानं असं वाटत राहणार आहे की त्यांच्या मनात म्युझिक चालू आहे. त्यांचा एक रिदम आहे स्वतःचा. त्यांना एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना किंवा संवादांची एक देवाणघेवाण करताना तो रिदम मात्र डेफिनेटली त्या दोघांमध्ये आहे. याची जाणीव सातत्यानं तुम्हाला हा चित्रपट पाहताना होत राहणार आहे. आणि ते घडलं याचं कारण असं की ह्या दोघांनी खूप ऑनेस्ट परफॉर्मन्सेस दिलेले आहेत या चित्रपटात. मनापासनं तो स्वयं झाला आहे, ती अमर्जा झाली आहे. त्यामुळे मला माझं स्वप्न साकार होताना पाहता आलं आणि अशा प्रकारे हा चित्रपट आता निर्माण झालेला आहे. आता तो फक्त तुमच्यासमोर प्रस्तुत व्हायचा आहे, जो 1 मार्चपासनं सर्वत्र महाराष्ट्रात होणार आहे. नक्कीच सर. आपण आता अभिनयबद्दल म्हणायचं झालं तर तो सगळ्यांना माहीतच आहे, पण हेमलबद्दल जर विचारायचं झालं तर सोशल मीडियावर कॅम्पेनिंग चालू होतं, हिरोईन कोण असणार आहे म्हणून. त्याबद्दल काय सांगा? की आम्हाला लोकांना माहीत करून द्यायचं होतं की कोण हिरोईन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ती आणि नॉट ओनली सापडली हे सांगणं फार गरजेचं होतं. कशी सापडलीपेक्षा ती सापडली हे जास्त महत्त्वाचं नाही का? तर त्यामुळे ती सापडली आहे बाबा, पण ती कोण आहे ह्याचं एक कुतूहल, ह्याची एक क्युरिओसिटी लोकांच्या मनात जागृत करून द्यायची होती आम्हाला. त्यामुळे आम्ही तो प्रकार केला आणि खरं म्हणजे ती क्युरिओसिटी ही मिळण्याच्या आधी खूप आमच्यात पण होती की हो हा तो कोण मिळेल की नाही मिळेल काहीच माहीत नव्हतं. अभिनय माझा चेहरा बघतोय, मी अभिनयाचा चेहरा बघतोय, काय कोणाला शोधूया, काय करूया, आणि ते सगळं आमचं चालू होतं सगळं स्ट्रगल. पण त्याच्यामध्ये सुदैवाने आम्हाला अल्टिमेटली हेमल मिळाली. तर मग आमचा स्ट्रगल आमच्यापर्यंतच का ठेवायचा, तो मग सोशल मीडियावरती सुद्धा का नाही घालायचा, लोकांपर्यंत पण तो पोचू द्या ना. तर त्या ह्यानी भावनेनं आम्ही तो सोशल मीडियावरती ती गोष्ट केली आणि अल्टिमेटली मग हेमलचा चेहरा रिव्हीलसुद्धा केला. नक्कीच. अभिनय, तू काय सांगशील? एकंदरीत तुझा पहिला सिनेमा झाला, ती सध्या काय करते आणि त्यानंतर आत्ता ही तुझी रोमॅन्टिक भूमिका आहे. काय सांगशील, काय होता अनुभव आणि सचिन सरांबरोबर काम करताना कसा अनुभव?
नाही, ती पण रोमॅन्टिक होती, ही पण रोमॅन्टिक आहे, पण हे दोन्ही वेगळ्या फिल्म्स आहेत खूप. आणि खूप छान अनुभव होता मला सचिन सरांसोबत काम करण्याचा, कारण ते स्वतःच इतके रोमॅन्टिक आहेत की मग त्या रोमॅन्स कसा करायचा स्क्रीनवरती हे मी खरं तर त्यांच्याकडनं शिकलो. आणि जाम आम्ही स्क्रीनच्या पलीकडे कसा रोमॅन्स करायचा ते मी त्याच्याकडनं शिकलो. अच्छा, म्हणजे ते पण आपण जाणून घेऊया. अरे बट एक इन्स्टिट्यूशन आहेत ते, त्यांच्याकडनं खूप शिकायला मला मजा आली. आणि ते आता आमचं खूप चालू असतं मधून. बट आम्ही आता प्रमोट करतोय फिल्म, तर आम्ही खूप गप्पा गोष्टी गंमत करत असतो. तर आता ते आमच्या मित्रासारखे आहेत. सेटवरती आम्ही एक टीचर स्टुडंटची आमची ते होते की एक नाही म्हटलं तरी ते माझ्या वडिलांसारखे आहेत माझ्या. तर ते पण मला त्यांचा मुलगा मानतात, आम्हाला दोघांनाही ते त्यांची मुलं मानतात. तर ते एक वेगळं बॉन्ड आहे आम्हाला तिघांचंही. सो शूट करताना खूप मजा आली आणि आम्हाला आमचे कॅरेक्टर्स निभवताना खूप जास्त आम्ही धमाल केली आणि लोकांनाही ते बघताना मजा येईल याची खात्री आहे आम्हाला. नक्कीच. हेमल, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल? सो माझी भूमिका, माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे अमरजा कुलकर्णी. आणि खूपच एक अशी हवीशी वाटणारी अशी ती मुलगी आहे. म्हणजे दर पेरेंट्सना नक्की असं वाटेल की मुलगी असावी तर अमरजासारखी असावी, दर मुलांना बघून असं वाटेल की बायको असावी तर अमरजासारखी असावी, गर्लफ्रेंड असावी तर अमरजासारखी असावी. आणि मुलींना पण बघून, म्हणजे मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, मलाही अमरजाचं कॅरेक्टर जेव्हा मी प्ले केलं किंवा मी जे अमरजाचं कॅरेक्टर जाणून घेतलं त्यावेळी असंच वाटलं की मलाही जर कोणासारखं बनायचं तर अमरजासारखं. कारण ती एक खूप आजच्या जनरेशनची स्ट्रॉंग हेडेड डिसिजन मेकर अशी मुलगी आहे. आणि म्हणजे सगळ्यात बेस्ट क्वालिटी अबाउट हर आहे की हे सगळं असूनही तिचा इनोसन्स अजूनही आहे, जो टीजरमध्ये पण तुम्हाला दिसला आहे, ट्रेलरमध्ये नक्कीच दिसेल. आणि ते मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट, जी अट्रॅक्टिव्ह गोष्ट आहे अमरजाबद्दल, ते तिचा इनोसन्स आहे. नक्कीच. जेव्हा तुला कळालं की तुला ह्या फिल्मसाठी बोलवण्यात येतं आहे किंवा तू तिथे असणार आहेस, तेव्हाचा एक्सपिरियन्स काय होता? सो जेव्हा मला कळलं की मी सचिन सरांना भेटणार आहे, त्यावेळी मी कोल्हापूरहूनच निघालेले होते आणि मुंबईला पोचले. आणि एका रूममध्ये असं साधारण 4:30 संध्याकाळची वेळ होती आणि अभिनय होता तिथे. आणि मी एक्सपेक्ट केलं नव्हतं ॲक्च्युली की अभिनय असेल, पण सचिन सरांना भेटणार होते एवढं माहिती होतं. सचिन सर होते, अभिनय पण तिथेच बसला होता. खूप मारणार आहे मी. आणि अमोल दादा जे आमचे DOP आहेत ते पण तिथेच बसले होते. सो असं एक खूप कॅज्युअल वातावरण होतं. मी गेल्यानंतर मी बसले आणि असंच गप्पा गोष्टी चालू होत्या. मग सर बोलले की काय नाही, नुसतं हा एक सीन आहे, तू आणि अभिनय जरा प्रिपेअर करा आणि मला ऐकवा. मग त्यांनी आम्हाला एक साधारण थोडा टाईम दिला आणि आम्ही नुसतं मी आणि अभिनयनी काय कसं करायचं. अभिनय पण ॲक्च्युली म्हणजे ही रिअली हेल्प मी अ लॉट. मला आधी वाटलं होतं की काय स्टार किड वगैरे असेल, केसात असा हात वगैरे घालतो, काय रुबाब असेल, पण असं काही नाही आहे. अभिनय खूप साधा आणि खूप डाऊन टू अर्थ. शाय नाही तसं तो म्हणतो, तो शाय, पण मला नाही वाटत तो शाय. ते लोकांना बोलू दे, तू नको बोलू. सो अभिनय म्हणजे खूपच माझा चांगला फ्रेंड झाला इन दिस होल प्रोसिजर. आणि त्यामुळे मला खूप इझी गेली ही प्रोसिजर. आणि मग त्या दिवशी ते रिफ्लेक्ट झालं की पहिल्याच दिवशी भेटल्यावर आमचं जे एक कनेक्ट झालं. त्यामुळे सचिन सरांना पण तो सीन जेव्हा आम्ही वाचला तेव्हा त्यांना वाटलं की अच्छा हीच अमरजा आहे. आणि मला 2 दिवसात कळलं की फोन आला सचिन सरांचा की तुझ्या डोळ्यात मला अमरजा दिसली आहे आणि यू आर गोइंग टू डू दिस फिल्म. आणि खरं सांगू तर म्हणजे इट वॉज ऑल ओव्हरवेल्मिंग. खूपच मोठी अशी न्यूज होती. मी जेव्हा मम्मा पप्पांना सांगितलं तेव्हा तेही असे एकदम हे झालेले, अरे बापरे हेमल, म्हणजे तुझं लाईफच सेट झालं आता. तुला ॲक्टिंग स्कूलला तू गेली नव्हतीस पण आत्ता तू ॲक्टिंग स्कूलला नक्की जाणार आहेस. कारण आणि हे खरं आहे. म्हणजे जेव्हा मी सचिन सरांच्या सेटवर होते तेव्हा इट वॉज लाईक अ ट्रेनिंग. जितके हे महिने मी त्या सेटवर काम केलं, सगळ्या गोष्टी मी शिकत होते. नॉट जस्ट ॲक्टिंग, दर डिपार्टमेंट जे असतं फिल्म मेकिंगचं त्याबद्दल इतकं नॉलेज आहे सरांना. इतका एक्सपिरियन्स असल्यामुळे दर गोष्टीचं नॉलेज आहे. आमच्या फिल्मचं पण स्क्रीन प्ले, डिरेक्शन, म्युझिक डायरेक्टर म्हणून पण फर्स्ट टाईम एक फुल अल्बम सरांनी केला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ते सिंगर पण आहेत, डान्सर पण आहेत. सो एव्हरीथिंग, ही जस्ट नोज एव्हरीथिंग. म्हणून मला खूप छान मार्गदर्शन त्यांचं सतत लाभलं आणि खूप शिकायला मिळालं. आणि अभिनयकडून पण बरंच शिकायला मिळालं बिकॉज त्याचं ही वॉज 1 फिल्म ओल्ड आणि तसं म्हणायला गेला तर सिनियरच होता मला. सो त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या आणि लहानपणापासून त्याला इतका अनुभव आहे, त्याने इंडस्ट्री बघितली आहे, त्याला इन्साईट आहे इंडस्ट्रीचा. सो त्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. नक्कीच.
सरांबरोबर काम करताना थोडी भीती वाटत नव्हती का? प्रेशर नाही आलं? मला ॲक्च्युली आधी भीती नव्हती वाटली. Monster आहे की काय म्हणजे मला काय मी भूतभीत आहे? सर तुम्हाला जवळपास 50 वर्षांच्या पेक्षा जास्त अनुभव आहे. 56. हो पण त्याचा अर्थ काय कोणी घाबरलंच पाहिजे असं काय आहे का की तुम्ही घाबरवताय त्यांना? हे घाबरा हा याला, हा जो आहे ना बाबुल बुवा इथे बसलेला. सो पहिल्यांदा मला भीती अजिबात वाटली नव्हती. पण सेटवर गेल्यावर कसं होतं, फर्स्ट टाइम मी तेव्हा जेव्हा भेटले त्यांना, तेव्हा माझं रिलेशनशिप कसं होतं, मी फॅन होते आणि ते सचिन सर माझ्यासाठी असं म्हणजे ग्रेट ॲक्टर ज्यांची मी फॅन आहे असं होतं. पण सेटवर गेल्यावर आमचं हे चेंज झालेलं, भूमिका दोघांच्या चेंज झालेल्या. मी स्टुडंट होते आणि ते गुरु होते. आणि आपल्याला आपल्या टीचर्सची भीती वाटतेच. सो कारण आपण जेव्हा चुका करतो तेव्हा टीचर्स आपल्याला समजून सांगतात की नाही, हे नाही बाळा, असं नाही, हे असं केलं पाहिजे. तर कसं असतं, सेटवर ना वेळ जास्त नसतो इतकं असं प्रेमानं सांगायला. सो इट इज ऑल व्हेरी क्विक, कारण वेळ कमी असतो आपल्याकडे आणि खूप त्या वेळा खूप म्हणजे एदर सेकंडचे आपल्याला खूप गोष्टी स्पेंड होत असतात जर आपण काहीतरी टाइमपास केला त्यात. तर सो आय हॅड टू ऑलवेज मेक शुअर दॅट आय वॉज अलर्ट. आणि माझं जरा प्रेझेन्स ऑफ माइंड ना, मी असं जरा शून्यात जाणारी अशी हे मुलगी आहे. तर त्यावेळेसाठी सचिन सर सतत मला असं परत आणायचे की मग त्यासाठी तरी मला आरडाओरडा वगैरे दोघांनी, नुसतं मी असं नाही पण दोघांनी, म्हणून छान वाटायचं की अच्छा मी एकटी नाही, अभिनय पण शिव्या खातोय. असं तुला आता बोलायचं असेल तरी ठीक आहे. पण हेमलला ओरडा जास्त मिळाला अभिनयपेक्षा फॉर शुअर. काहीही सर नक्कीच मिळाला. ज्यांनी दिला त्याला माहिती का तुला माहिती आहे? मला असं नाही वाटलं. हा ना काय ना, हा सुमडी में कोंबडी आहे. हा एकदम सुमडी में कोंबडी आहे. जास्त बोलायचं नाही असं. आणि हिच्यावर जास्त घालायच्या गोष्टी सगळ्या. हा आणि ही कशी बडबोली आहे, बडबडी आहे एकदम. त्यामुळे ती पटकन पकडली जायची. आणि हा निसटायचा एक नंबर बदमाश असं म्हणून त्या दोघांवरती प्रेम असल्यामुळे आणि दोघांचंही माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी पण माझ्या काही गोष्टी सहन केलेल्या आहेत. असं नाही की नाही पण ते आता जे म्हणजे जे मी बोलले की ओरडा खाल्ला, पण त्याचं ॲक्च्युअल मिनिंग काय आहे ते आत्ता आम्हाला दिसतंय. जेव्हा मी फिल्म बघितली आहे तेव्हा कळतंय की किती महत्त्वाचं होतं ते सगळं शिकणं सरांकडून. आणि ते ह्याहून बेटर झालंच नसतं ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला हँडल केलं. सो इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. एक आठवण जी सेटवरील कायम लक्षात राहील दोघांची, तू सांग. आय थिंक स्वित्झर्लंडला जे आम्ही 7 दिवस शूट केलं ते माझ्या कायम लक्षात राहील. कायम म्हणजे तो खूप स्पेशल दिवस होते ते आमच्या आयुष्यातले. आणि आम्ही तिथे भरपूर शूटिंग केलं, भरपूर स्पेशल मोमेंट्स. तर आय थिंक स्वित्झर्लंडचे ते आमचे 7 दिवस ते आयुष्यभर लक्षात राहतील माझ्या. कारण माझ्या आयुष्यातलं पहिलं आउटडोर आहे ते. पहिल्यांदा मी बाहेर जाऊन शूटिंग करतो ते पण स्वित्झर्लंडसारख्या जागेला. सो आय थिंक ते नेहमी लक्षात राहील माझ्यासाठी. एक स्पेशल मोमेंट जी मला आठवते ती, एक दिवशी मी अशाच खूप शिव्या खाल्लेल्या. आम्ही दोघांनी खाल्लेल्या. ह्याला खास काय असं म्हणजे तो खूप स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हरकत नाही. मी रडायला लागलेले, दोघांनी शिव्या खाल्लेल्या, मी रडायला लागलेले. आणि मला खूप वाईट वाटलं नंतर की मी अशी कशी रडले सगळ्यांसमोर. तर मी सरांना जाऊन नंतर पॅकअप झाल्यानंतर म्हणलं, सर आय एम रिअली सॉरी, मला खूप वाईट वाटतं की आय एम नॉट एबल टू लिव्ह अप टू युअर एक्सपेक्टेशन्स आणि मला असं वाटतं मला नाही जमत आहे हे, असं मी सचिन सरांना बोलले. आणि सचिन सर बोलले, बाळा हे बघ, तू लक्षात घे की मी तुला का सिलेक्ट केलं आहे. एक तुझ्यात मला काहीतरी दिसलं आहे त्यामुळेच मी तुला सिलेक्ट केलं आहे. आणि जेव्हा मला हे त्यांच्याकडून ऐकायला मिळालं की त्यांचा कॉन्फिडन्स माझ्यावर माझ्यापेक्षा जास्ती आहे, तेव्हा सडनली आय रिअलाइज की अ लॉट हॅड चेंज्ड फॉर मी. आणि माझ्यातही तो कॉन्फिडन्स आला त्यानंतर. सो देर वॉज नो लुकिंग बॅक आफ्टर दॅट. नक्कीच गिवअप पण नको करू. थँक्यू. सर एक महत्त्वाचा प्रश्न असा की एक मराठी सृष्टी तुम्ही आणि लक्ष्मीकांत बेर्डेंनी जिवंत ठेवली असं म्हणायला आपण हरकत नाही. 80 आणि 90चं दशक त्याचं काम माझ्याबरोबरचं नेहमीच लोक पाहत राहणार आहेत. बरोबर. त्यामुळे तो आहे. आणि तसाच आमचा मुलगासुद्धा आमच्याबरोबर आहे. तर त्यामुळे बरोबर असणं हे कधीही संपणार नाही किंवा थांबणार नाही. बरोबर. कारण एकदा आपण एकत्र आलो तर आपण सातत्याने एकत्र असतो, या भावनेचा मी आहे. कन्सिस्टन्सी आमच्या रक्तात आहे. तर त्यामुळे आम्ही नेहमी एकत्र राहणार. माझ्या लग्नाला पण आता 34 वर्ष पूर्ण होणार आहेत. तर त्यामुळे एकत्र राहणं आणि एकत्र निभावणं एकमेकांबरोबर हे आम्हाला खूप छानरित्या कळतं.
आता 34 वर्ष लग्नाला होऊन सुद्धा आता जर आपण असं म्हणू शकतो की नाही आमचं एकदाही भांडण झालं नाही किंवा आमचं एकदाही दुमत झालं नाही किंवा आमचे डिफरन्सेस कधी नाही झाले असं आपण नाही म्हणू शकत. पण ॲट द सेम टाईम आपण हे म्हणू शकतो का की हे सगळं जरी झालं असलं तरी सुद्धा आम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही असं आपण म्हणूच नाही शकत. बरोबर. तर ते प्रेम महत्त्वाचं, तेच आपल्याला एकत्र ठेवतं. आम्ही नेहमी एकत्र असू. आणि अर्थात पुन्हा एकदा बेर्डे पिळगावकर हे कॉम्बिनेशन पुन्हा एकदा सुरू झालं आहे याचा फक्त मलाच आनंद नाही तर मला माहिती आहे की तो महाराष्ट्रभराला आनंद आहे. आणि फक्त तो मला आणि अभिनयला नाही आहे तर सर्वांना आहे. नक्कीच. पण ह्याच्याबरोबर काम करताना किती मिस करायला होतं लक्ष्मीकांत बेर्डे यांना? मला लक्षाची अजिबात कधीही आठवण नाही आली ह्याच्याबरोबर काम करताना, कारण ह्याची शैली टोटली डिफरंट आहे. हां, पॅकअप नंतर मला लक्षाची आठवण मात्र नक्की यायची. त्याचं कारण वेगळं. त्याचं कारण असं की तो आज असता तर त्यांनी हा चित्रपट पाहिला असता आणि त्यांनी अभिनयाचं काम पाहिलं असतं. अर्थात तो पाहू शकणार नाही अशातली गोष्ट नाही. आपल्यापेक्षा तो जास्त मोकळा आहे, आपल्यापेक्षा तो जास्त आझाद आहे आजच्या घटकेला. तर त्यामुळे तो आपल्यापेक्षा जास्त कुठेही जाऊन तो पाहू शकतो किंवा अजूनही तो पाहत असेल की मी अभिनयाबद्दल काय बोलतो आहे किंवा माझ्या भावना त्याच्याबद्दलच्या काय आहेत. आणि कदाचित तो इथे बाजूला इथे या खुर्चीवर बसला पण असेल आता सध्या. यू अंडरस्टँड. आणि अशा प्रकारे तो आमच्याबरोबर आहे, तो अभिनयबरोबर आहे, तो स्वानंदीबरोबर आहे आणि त्याच्या मुलांना तो नक्कीच आशीर्वाद देत राहणार आहे. जेवढा तो फिजिकली देऊ शकला असता त्याहून जास्त प्रकारे तो आज आशीर्वाद देऊ शकतोय असं मला वाटतं. तर त्यामुळे अभिनयला असं अजिबात नाही वाटलं पाहिजे की माझे बाबा किंवा माझे वडील हे माझ्याबरोबर नाही आहेत किंवा त्यांनी ते माझं काम नाही पाहू शकणार अशातला काही भाग नाही आहे. ते त्याचं काम पाहणार, त्याला आशीर्वाद देणार. या दोघांनाही या चित्रपटाकरता अवॉर्ड मिळणार. माझा इंटरव्ह्यू घेतलास आणि या माझ्या पोरांना तू त्यांचं कौतुक केलंस त्याबद्दल तुझे आभार.